सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता आपण जातलो खय रे वेंगुर्ला, कारण आम्ही आता सध्या दौरे काढलो जाऊचे काही ना काही फिराक। सो आता आपण कुठे वेंगुर्लामध्ये जातोय आणि तिथलं आपण गार्डन पाहणार आहोत आणि आता वेंगुर्ला बंदर। सो आमचे 2 दिवस मुक्काम असणार आहे आणि तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये नाही, आम्ही याची पार्ट 2 मध्ये 2 व्हिडिओ बनवूया। ओके, चला मग जाऊया आपण वेंगुर्ला। In a place where they told you what to chase, told you how to run the race, every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see, cause everybody wanna tell you bad things. What could go wrong, what fame brings, but success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. I don't wanna let myself down, myself down. I don't wanna let myself down, myself down. सो मित्रांनो, आपण फायनली गार्डनला आलेलो आहोत, मानशेश्वर उद्यान। चला मग आपण आता आतमध्ये पाहूया तिकडचा लुक वगैरे कसं काय काय आहे ते। ओके, चला। मित्रांनो, आपण मानशेश्वरचे गार्डन पाहिलेलं आहे, ओके ना। सो आता आपण आलेलो आहोत कॅम्पमध्ये आणि कॅम्पमध्ये गार्डन आहे, त्याचं नाव आहे घोडे बाव। ते आपण आता त्या गार्डनला भेट देणार आहोत। तर चला आपण पाहूया हे जे गार्डन आहे ते आतमधून कसं आहे ते, नंतर आपण नेक्स्ट गार्डनला भेट देणार आहोत।
मित्रांनो आपण आलेलो आहोत तिसऱ्या गार्डनमध्ये, त्याचं नाव आहे त्रिवेणी उद्यान. तर चला मग आपण पाहूया हे गार्डन आतमधून कसं दिसतंय. रात्रीचं म्हणतो रात्रीची लाइटिंग आहे का सर, रात्री आकर्षण असते. चला मग पाहूया हे रात्रीचं कसं दिसतं. ओके चला. सो मित्रांनो हे जे आहे त्रिवेणी उद्यान ते शेवटचं आहे इकडचं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.